लग्नानंतरचे प्रेम भाग 22. अरे उठ ना, ती म्हणाली. हा काय झालं, मला का झोपेतून उठवतेस? तो भानावर येत तिला म्हणाला. ते बाबा म्हणाले म्हणून मग तुला उठवायला आले, ती अडखळत म्हणाली. तो पटकन उठला आणि त्याचं आवरायला गेला. ती तिथेच बसून त्याचं कधी आवरतंय याची वाट पाहत होती. 10 वाजत आल्या होते. 11चं कॉलेज होतं, त्यामुळे ती थोडी रिलॅक्स होती. तितक्यात तो त्याचा आवरून बाहेर आला. तो आरशातून तिच्याकडे पाहत होता. ती मात्र कसल्याशा विचारात हरवून गेली होती. आज या मनीमाऊने मी आणलेला ड्रेस घातला आहे म्हटल्यावर आशा आहे की मला पण हळूहळू एक्सपेक्ट करेल ही मांजर. सुमित मनातच विचार करत त्याचं आवरत होता. थोड्या वेळात तो त्याचं आवरून तयार झाला. चला मॅडम, झालं माझं. दोघे पण सोबतच खाली आले. संजयराव आज जरा निवांतच होते. ते सोफ्यावर बसून पेपर वाचत होते. हा बाबा, काय झालं? तो खाली येत संजयरावांना विचारत होता. अरे आजपासून धनश्रीचं कॉलेज सुरू होतंय, तिने तुला सांगितलं नाही का? संजयराव सुमितकडे पाहत म्हणाले. हो, ते रात्री लेट आलो ना, त्यामुळे राहून गेला असेल. तो बाजू सावरत म्हणाला. बरं ठीक आहे, पण आजपासून तुझं एक काम वाढलं आहे. आजपासून धनश्रीला रोज कॉलेजला सोडण्याचं काम तुझं. बाबा त्याच्याकडे पाहत त्याला म्हणाले. आणि आणायला पण जावं लागेल ना, आणि ऑफिसला गेल्यावर ते कसं शक्य होईल? अरे दुपारी ड्रायव्हर जाईल गाडी घेऊन तिला आणायला, बाबा म्हणाले. ती त्या दोघांचं बोलणं ऐकून मनात म्हणते, बाबा माझा किती विचार करताय. बरं ठीक आहे. तो पण मनातून खुश झाला होता. त्याला पण तेवढाच वेळ तिच्यासोबत घालवायला मिळणार होता. तो नाश्ता करायला बसला होता. वैशाली आजूबाजूला नव्हत्या, त्यामुळे आज धनश्रीच त्याला नाश्ता वाढत होती. त्याची नजर मात्र तिच्या चेहऱ्यावरून हटत नव्हती. तो एकटक तिच्याकडे पाहत होता. तिच्या प्रत्येक हालचालीस तो बारकाईने निरीक्षण करत होता. त्याने पटकन आपलं आवरलं, बाहेर जात तिच्याकडे पाहत म्हणाला. ये पटकन, मी तोवर गाडी काढतो. त्यानं बाहेर जाऊन आपली बाईक काढली. तो मुद्दामच तिला बाईकवरून सोडायला जाणार होता. त्याला धनश्रीचा सहवास, तिची जवळी खूपच आवडायला लागली होती आणि बाईकवरून प्रवास करताना त्याला ती लाभणार होती. तेवढ्यात धनश्री आपली कॉलेजची बॅग घेऊन बाहेर आली. त्याने डोक्यावर हेल्मेट चढवलं. हा काय आता मला बाईकवरून कॉलेजला सोडायला येणार आहे का? ती आधी अक्षत आणि तिचे बाबा सोडले तर दुसऱ्या कोणासोबत बाईकवर बसली नव्हती, त्यामुळे ती थोडा वेळ थबकली. मॅडम, विचार करून झाला असेल तर बसा आता, तो तिला असं विचारात पडलेलं पाहून म्हणाला. दोघांच्या मध्ये थोडं अंतर राखून ती पाठीमागे सरकून बाईकवर बसली. त्याने गाडी स्टार्ट केली. तशी ती जरा सावधपणे बसली. गाडीच्या छोट्या आरशात तिचा चेहरा दिसत होता. सुमित अधूनमधून आरशात पाहत तिच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत होता. अचानक सिग्नल पडल्यामुळे त्यानं ब्रेक लावला. तशी ती त्याच्या पाठीवर आदळली. सुमित, काय करतोयस हे? तुला गाडी नीट चालवता येत नाही का? ती त्याच्यावर चिडून म्हणाली. अगं ते बघ, अचानक सिग्नल पडला, त्याला मी तरी काय करू? सुमित सिग्नलकडे इशारा करत अडखळत म्हणाला. पण तिच्या त्या अचानक झालेल्या स्पर्शाने त्याला विजेचा झटका बसावा असा झटका बसला. सर्वांगातून सळसळती वीज संचारून गेली. तसा तो क्षणभर ब्लँक झाला. आज अचानक असं का त्याच्यासोबत झालं, त्याचं त्याला समजत नव्हतं. पण ही फिलिंग त्याला हवीशी वाटत होती. त्याने स्वतःला सावरत पुन्हा बाईक स्टार्ट केली. थोड्या वेळापूर्वीची ती फिलिंग आठवून तो आतून सुकावत होता. त्याला आता पुन्हा ती फिलिंग हवीशी वाटत होती आणि त्यामुळे स्वतः मुद्दामच मध्येच ब्रेक लावत होता. ती त्याच्यावर चिडत होती, पण तिचं असं रागावणं, चिडणं पण त्याला आता आवडत होतं.
थोड्या वेळात ते दोघे कॉलेजच्या जवळ येऊन पोचले. वर्षा आणि राशी तिची वाटच पाहत गेटवर उभ्या होत्या. सुमित, बाईक थांबव ना. आणि हो, रोज मला गेटवरच सोडत जा. धनश्री त्याला गाडी थांबवायला सांगत म्हणाली. त्याने वर्षा राशीला ओळखून त्यांच्या बाजूलाच गाडी उभी केली. ए हाय धनश्री, दोघी पण धनश्रीला पाहून म्हणाल्या. तेवढ्यात त्याने डोक्यावरचं हेल्मेट काढलं. ओ हाय जिजू, तुम्ही? राशी वर्षा चकित होऊन त्याच्याकडे पाहून म्हणतात. तो पण त्यांना हाय हॅलो करतो. जिजू म्हणजे आता तुम्ही रोज धनश्रीला कॉलेजला सोडत येणार ना? वर्षा म्हणाली. त्याने होकारार्थी मान डोलवली. चला ना जिजू, कॅन्टीनमध्ये चहा घेऊ, राशी म्हणाली. ए हाय धनश्री, तेवढ्यात धनश्रीला समोरून आवाज देत मनीषा आली. सुमित, राशी वर्षाला बाय करून जायला निघतो. बाय धनश्री, तो गाडी स्टार्ट करत म्हणाला. धनश्री पण त्याला बाय केलं. अगं धनश्री, कोण होता ग हा? हा हिरो लांबूनच कसला हँडसम दिसत होता. किती पाहायचा प्रयत्न केला पण शिट यार, त्याचा चेहरा दिसला नाही. मनीषा त्या तिघींच्या जवळ विचारत असते. अगं मनीषा, कुठे होतीस एवढा दिवस? फोन नाही का काही नाही? धनश्री विषय बदलत म्हणाली. हो ग मनीषा, मी पण तुझा नंबर बऱ्याचदा ट्राय केला पण लागलाच नाही, राशी म्हणाली. काय सांगू यार तुम्हाला, मनीषा चेहरा कंटाळवाणा करत म्हणाली. अगं या सुट्टीत मी मामाच्या गावी होते आणि माझ्या मामाचं गाव म्हणजे काय सांगू तुम्हाला. तिकडे नेटवर्क मिळेल तर शपथ. मी तर तिकडे 2 महिने वैतागून गेले होते ग. अगं पण मग तू कशाला तिकडे राहिली होतीस? धनश्री तिचा वैतागलेला चेहरा पाहून विचारते. तेच तर, बाबा बाहेर गावी गेले होते आणि मला पण सुट्टी होती, म्हणून मम्मीला बऱ्याच वर्षातून तिच्या माहेरी राहायची संधी मिळाली होती. ती थोडी सोडणार होती आणि तिच्यामुळे मला पण तिथे राहावं लागलं, मनीषा म्हणाली. अगं पण धनश्री, तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंच नाहीस. कोण होता तो हँडसम? मनीषा धनश्रीला विचारत म्हणते. मनीषा, ती खूप मोठी कहाणी आहे, तुला नंतर ब्रेक टाईममध्ये सांगते. आता लेक्चरची वेळ झाली आहे, चला पटकन, धनश्री त्या तिघींना म्हणाली. त्यानंतर सर्वजण लेक्चर अटेंड करतात. इकडे सुमित पण घरी येऊन पुन्हा ऑफिसला जायला निघतो. त्याला मात्र धनश्रीची खूपच आठवण होती. त्याला आता तिच्यापासून एक क्षण पण दूर राहू वाटत नव्हतं. सतत तिच्याजवळ राहावं असं त्याला वाटत होतं. तिला आता मनातल्या भावना कशा सांगायच्या याचा तो विचार करत होता. तिच्या मनात मात्र अजून तरी त्याच्याविषयी अशा कोणत्याच भावना नव्हत्या. तिला तर कॉलेज पूर्ण करून आपली एक वेगळी ओळख निर्माण करायची होती आणि त्याच अनुषंगाने ती आता अभ्यासाला लागली होती. कॉलेज सुटायच्या आधीच ड्रायव्हर गेटवर गाडी घेऊन हजर असतो. ती मनीषा राशी वर्षाला बाय करून घरी जायला निघते. अगं पण धनश्री, ही गाडी कोणाची? आणि तू म्हणाली होतीस ब्रेक टाईममध्ये सर्व सांगते आणि काही सांगितलं पण नाहीस, मनीषा तिला विचारत असते. अगं मनीषा, मी तुला उद्या सर्व सांगते प्लीज, माझ्या लक्षात नाही आलं म्हणत ती गाडीत बसून निघून गेली. अगं राशी, या धनश्रीचं नक्की काय चाललं आहे? मला तर काहीच समजेना, मनीषा राशीकडे पाहून तिला म्हणते. ती उद्या सांगते म्हणाली आहे ना, असं बोलत राशी पण तिला बाय करून निघून जाते. मनीषा दुसऱ्या शहरातून या कॉलेजमध्ये शिक्षणासाठी आली होती, त्यामुळे ती तर हॉस्टेलवरच राहत होती. ती विचार करत हॉस्टेलच्या दिशेने गेली. धनश्री घरी आल्याबरोबर फ्रेश होऊन आधी आजींच्या खोलीत जाते. आजी आणि दोघी बागेत मोकळ्या हवेत फेरफटका मारत असतात. तेवढ्यात प्रिया पण स्कूटीवरून गेटमधून आत येताना धनश्रीला दिसते. प्रिया आपली स्कूटी लावून धनश्रीच्या जवळ येते.
ए हाय धनश्री, तू आलीस पण? कसा होता कॉलेजचा पहिला दिवस? प्रिया धनश्रीला विचारते. एकदम मस्त. सर्व मित्रमैत्रिणी भेटल्या, खूप बरं वाटलं. आणि तुझा ग? धनश्री प्रियाला भुवया उंचावत विचारते. एकदम मस्त. प्रिया आपला थंब पुढे करत म्हणते. ओके बाय, मी जाते. म्हणून प्रिया आत जाते. त्यानंतर थोडा वेळ आजींसोबत गप्पा मारून धनश्री आजींना त्यांच्या रूममध्ये नेऊन सोडते आणि ती त्यांच्या रूममध्ये जाऊन जरा अभ्यास करत बसते. आज संध्याकाळी सुमित जरा लवकरच घरी येतो. खरं तर त्याला आता धनश्रीला पाहिल्याशिवाय चैनच पडत नसतो. तो तिच्या ओढीने लवकर घरी आलेला असतो. इकडे धनश्री मात्र अभ्यासात मग्न असते. त्याने वर जाता जाता सुनीताताईला कॉफी त्याच्या रूममध्ये आणून द्यायला सांगितलं. तो गाणं गुणगुणतच रूममध्ये प्रवेश करतो. आत जाऊन फ्रेश होऊन बाहेर येतच असतो तेवढ्यात सुनीताताई कॉफी घेऊन येतात. हाय धनश्री, कसा गेला कॉलेजचा पहिला दिवस? तो कॉफीचा मग हातात घेत म्हणाला. ती बुक वाचत असते. छान गेला, तिने खाली पाहूनच उत्तर दिलं. तो काही क्षण तिच्याकडे पाहत तिथेच उभा असतो. नंतर ती काहीच बोलत नाही. तो पण कॉफीचा मग घेऊन बाल्कनीत बसतो. तो कॉफीचा एक एक सिप घेत धनश्रीशी कसं आणि काय बोलायचं याचा विचार करत असतो. कसं सांगू तिला की मी तिच्यावर प्रेम करतोय ते? त्याच्या मनात धनश्रीच्या प्रेमाची फुलपाखरं उडत होती. पण तिला मात्र त्याच्याशी बोलायचं पण नव्हतं. तो जरी बोलायला गेला तरी ती जेवढ्याच तेवढंच उत्तर देत होती. त्यामुळे तो एका लिमिटच्या पलीकडे जाऊन तिच्याशी बोलू शकत नव्हता. त्याच्या मनाची बेचैनी वाढली होती. तिला कसं सांगायचं याचा तो सतत विचार करत होता. दुसऱ्या दिवशी तो तिला कॉलेजला सोडायला गेला. मनीषा, वर्षा आणि राशी गेटवरच धनश्रीची वाट पाहत उभ्या होत्या. तेवढ्यात त्याने बाईक त्याच्या समोरच उभी केली. गुड मॉर्निंग जिजू, वर्षा आणि राशी सुमितकडे पाहून म्हणतात. तेवढ्यात सुमित पण डोक्यावरचं हेल्मेट काढत त्या दोघींना गुड मॉर्निंग विश करत असतो. इतक्यात मनीषा ओरडते. अगं, हा तर तो. धनश्रीकडे पाहून शॉक होत ती तिला काहीतरी विचारण्याचा प्रयत्न करत असते. पण तिला सुमितकडे पाहून नक्की काय विचारायचं आहे तेच समजत नाही. सुमित पण चकित होत राशीकडे पाहून आपल्या भुवया उंचावत तिला विचारतो. हिला काय झालं? राशी, मला पण माहीत नाही, इशारानेच म्हणते. बरं ओके, बाय बाय धनश्री, म्हणत सुमित गाडी स्टार्ट करून भरकन निघून जातो. मनीषा तर अजून पण शॉक होऊन सुमित गेला त्या दिशेला पाहत असते. ए मने, काय झालं तुला ओरडायला? अशी का ओरडलीस? वर्षा, राशी दोघी पण एकत्रच तिला विचारतात. अगं, या धनश्रीलाच विचार ना. अगं धनश्री, तू याच्या गाडीवरून कॉलेजला कशी काय? मला तर काहीच समजेना. मी काल पण तुला विचारत होते तर तू म्हणालीस नंतर सांगते. मनीषा धनश्रीला विचारत होती. चला आधी कॅन्टीनमध्ये जाऊ, मग सर्व सांगते. चौघी पण कॅन्टीनमध्ये जातात. अगं पण मनीषा, तू सुमित जिजूंना पाहून ओरडलीस का? आणि हा तो काय बडबड करत होतीस? वर्षा विचारते. अगं बाई, हा जो आहे ना, धनश्री ज्याच्या बाईकवरून बसून आली होती ना, त्याचा आणि धनश्रीचा एक दिवस कॉलेजवरून घरी जाताना रस्त्यातच कडाक्याचं भांडण झालं होतं. आणि त्या दिवशी मी पण तिच्यासोबतच होते. आणि आज धनश्री त्याच्याच गाडीवर बसून कॉलेजला आलेली पाहून मी शॉक नाही का होणार? आणि वरून तुम्ही दोघी पण त्याला जिजू म्हणताय, म्हणजे मला काहीच समजत नाही. धनश्री, बोल ग पटकन, ही काय भानगड आहे? ए मने, भानगड काय भानगड, तिचं त्याच्याशी लग्न झालं आहे, राशी म्हणते. आता तर मनीषा डोक्यावरच हात मारून घेते आणि धनश्रीकडे पाहून म्हणते. धने, तुझं लग्न झालं आणि मला का कोणीच ही गोष्ट सांगितली नाही?
कसं सांगणार? मॅडमांचा फोनच लागला तर सांगणार ना. वर्षा तिचं बोलणं मध्येच तोडत म्हणते. अगं पण लग्न केलंस तेही याच्याशी, ज्याच्या आयुष्यात कधी तोंड पण पाहणार नव्हतीस, त्याच्याशी लग्न केलंस? धनश्री, काय बोलते ही मनीषा? सुमितचं तोंड पाहणार नव्हतीस म्हणजे? वर्षा राशी धनश्रीकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत विचारतात. वेट, सर्व सांगते, पण तुम्ही आधी शांत व्हा, धनश्री म्हणते. त्यानंतर ती सुमित आणि तिचं रस्त्यावर झालेलं भांडण त्यांना सांगते आणि तिचं लग्न सुमितशी कोणत्या परिस्थितीत झालं ते मनीषाला सांगते. धनश्रीची स्टोरी ऐकून तिघी पण शॉक होतात आणि या सर्वात त्याचं एक लेक्चर पण मिस झालं. शन, तुम्ही तिघी पण एक गोष्ट लक्षात ठेवा. माझं लग्न झालं आहे ही गोष्ट कॉलेजमध्ये कोणालाही कळता कामा नये. धनश्री त्या तिघींना पण ही गोष्ट बजावून सांगते. धनश्रीचं कॉलेज मस्त चालू होतं. सुमित पण रोज धनश्रीला कॉलेजला सोडायला जात होता. आज पण सुमित तिला कॉलेजला सोडायला बाईक घेऊन तयार होता. एवढ्यात ती पण तिचं आवरून आली आणि पटकन त्याच्या पाठीमागे बाईकवर बसली. त्याची बडबड सुरू होती, पण ती मात्र जेवढ्यास तेवढंच उत्तर देत होती. नेहमीप्रमाणे मनीषा, वर्षा, राशी तिची वाट पाहत गेटवर उभ्या होत्या. ती बाईकवरून खाली उतरून त्या तिघींच्या जवळ येतच होती की समोरून, ए हाय धनश्री, एक हँडसम मुलगा तिला हाक मारत तिच्या दिशेने येत होता. हँडसम होता तो खरा, पण सुमितपेक्षा जरा कमीच. सुमित पण गाडी स्टार्ट करून निघतच होता की त्याचं लक्ष त्या मुलाकडे गेलं. हाय प्रेम, आज उगवतोयस होय? अरे कॉलेज सुरू होऊन 8 दिवस झाले. धनश्रीचं वाक्य त्याच्या कानावर आलं. त्याच्या काळजाची धडधड वाढली. आता आणि हा प्रेम कोण? सुमित विचारात पडला. तेवढ्यात प्रेम धनश्रीच्या जवळ येऊन तिची गळाभेट घेतो. आता मात्र सुमितला हे दृश्य पाहवत नाही. सुमित जेलस फील करत होता. हाय राशी, वर्षा, मनीषा, कशा आहात तुम्ही सगळ्या? प्रेम त्या तिघींशी पण गळाभेट घेतो. तरीही सुमित मात्र बेचैन झाला होता. आज तो धनश्रीला बाय न बोलताच निघून गेला.